घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागाचे काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहत असतो की आता सगळ्यांसमोर आलेलं असतं की शर्वरीनेच विक्रांतचा खून केलेला आहे. मात्र इथे शर्वरी स्वतःची बाजू सांगत आणि विक्रांतचा खून कशा प्रकारे झाला आणि हा खून नेमकं मी का केला ह्या सर्व गोष्टी ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असते. शर्वरी ते फार हुशारीने सगळ्या गोष्टी करत असते. ती सांगत असते की जेव्हा मी ब्रेकफास्ट केला तेव्हा 11:20 झाले होते. 11:15 वाजता मी फ्रेश होऊन आले. 12:05 मी राहुलशी बोलले आणि 1:50 तिथे पोहोचले विक्रांत नानांना मारत होता आणि 1:55 मी सेल्फ डिफेन्स म्हणून विक्रांतवर वार केला. फार हुशारीने शर्वरीने सगळा टाईम इथे सांगितलेला असतो. हे सगळं काही जज साहेबांनी ऐकून घेतलेलं असतं आणि ते इथे निर्णय सांगत असतात. जज साहेब इथे म्हणत असतात की स्वतःचा बचाव करण्यासाठी करण्यात आलेल्या कृतीला खून म्हणता येणार नाही. म्हणूनच हे कोर्ट शर्वरी यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करत आहे असं म्हटल्यानंतर शर्वरी इथे फार आनंदी झालेली. शर्वरीने फार हुशारीने स्वतःवरचे आरोप इथे फेटाळून लावलेले असतात आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टीचा संशय इथे जानकी आणि ऐश्वर्याला आलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते की शर्वरी सुटली, पण तुम्हाला कळतंय का हे काय चाललंय त्यांचं म्हणून. त्यावर इकडनं जानकी सुद्धा म्हणत असते मला सुद्धा कळत नाही नेमक्या शर्वरीला खुनाच्या दिवसाच्या सगळ्या वेळा कशा काय ठाऊक का त्यांनी मुद्दाम हे सगळं काही लक्षात ठेवलेलं आहे. काहीतरी गडबड आहे, याचा शोध घ्यायलाच हवा असे ते जानकी म्हटलेले असते. आता जानकी या सगळ्या गोष्टीचा कसा छडा लावते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब